नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगली मंगळवार दिनांक 20 जुलै 2026 सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी आणि शहराच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन भरघोस निधीची मागणी केली आहे. या संदर्भात आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर मागणीचे निवेदन सादर केले. सांगली शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणाऱ्या 2 अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी हा निधी मागण्यात आला आहे. यामध्ये विजयनगर येथील सिटी सर्वे क्रमांक 125 मधील महानगरपालिकेच्या हक्काच्या जागेवर नागरिकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज अशी नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभारण्याचा मानस आहे. एकाच छताखाली महानगरपालिकेचे सर्व प्रशासकीय विभाग आल्यास नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचतील. सध्या महापालिकेचे मुख्य कार्यालय राजवाडा चौक येथे आहे. मात्र तिन्ही शहराचा वाढता विस्तार व कामकाजाचा वाढलेला व्याप पाहता विद्यमान इमारत अपुरी पडत असल्याचे नवीन प्रशासकीय इमारत उभारणे अत्यंत गरजेचे बनले आहे. हे ठिकाण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असल्याने शासकीय विभागामध्ये सुलभ समन्वय राहील आणि नागरिकांना एकाच छताखाली जलद, पारदर्शक व कार्यक्षम सेवा मिळतील. या भव्य इमारतीच्या उभारणीसाठी 100 कोटींचा विशेष निधी मागणी तसेच राज्यातील नागरिक क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याच्या व स्वच्छतेच्या पायाभूत सुविधांसाठी जागतिक बँकेकडून सुमारे 5000 कोटींचा निधी उभारण्यात येत असून यामध्ये सांगली मिरज कुपवाड मनपाचा समावेश आहे. या योजनेमधून प्रलंबित शेरी नाला, वखारबाग, उच्च मलशुद्धीकरण केंद्र बांधणे व इतर अनुषंगिक कामासाठी 93 कोटीच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव नगरविकास विभागाकडे 26 सप्टेंबर 2024 रोजी प्राप्त झालेला असून तो आज अखेर प्रलंबित असून या प्रकल्पास लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता मिळून निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास मनपा क्षेत्रातील स्वच्छतेचा व सांडपाण्याचा प्राथमिक व गंभीर प्रश्न कायमचा सुटणार आहे. सांगली शहराच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे दोन्ही प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीच्या विकासाबाबत नेहमीच सकारात्मक असून सांगली शहराच्या प्रगतीला गती देणाऱ्या या महत्त्वपूर्ण दोन्ही प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून लवकरच भरीव निधी मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असे मतदार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सांगितले. आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय. आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील, सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 कोटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in.